Good morning, student. Today we will start the unit number 4, building communication and ventilation. बिल्डिंग कम्युनिकेशन अँड व्हेंटिलेशन हा चॅप्टर आपण आज स्टार्ट करणार आहोत. 3 चॅप्टर ऑलरेडी आपले कंप्लीट झालेले आहेत. लास्ट लेक्चरला तिसरा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. आज आपण बिल्डिंग कम्युनिकेशन अँड व्हेंटिलेशन जो चॅप्टर आहे आपला 4th तो स्टार्ट करणार आहे. कम्युनिकेशन अँड व्हेंटिलेशन. सपोज आपण एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केली तर त्याच्यामध्ये प्रॉपर कम्युनिकेशन आणि व्हेंटिलेशन होतं आहे का, हे प्रॉपर झालं तर तुमची बिल्डिंग कशी आहे, प्रॉपर प्रायव्हसी मेंटेन करू शकते. यासाठी आपल्याला बिल्डिंग कम्युनिकेशन अँड व्हेंटिलेशन या चॅप्टरमध्ये व्हेंटिलेशनचे कोणकोणते पार्ट्स आहेत, विंडोज, डोअर्सचे टाईप्स काय आहेत, विंडोजचे टाईप्स काय आहेत, डोअर का प्रोव्हाइड करायचं, विंडो का प्रोव्हाइड करायची, हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन ऑफ डोअर. कम्युनिकेशन, डोअरमधूनच आपण कम्युनिकेशन करतो ना, आणि व्हेंटिलेशन त्याच्या डोअरच्या थ्रू पण होतं, विंडोच्या थ्रू होतो. त्याच्यामध्ये आपण आहे फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ डोअर. डेफिनेशन, डोअरची डेफिनेशन बघा. ए डोअर मे बी डिफाईन्ड ॲज ॲन ऑन ओपनेबल बॅरियर सेक्युअर्ड इन ए वॉल ओपनिंग टू गिव्ह ॲक्सेस टू द इनसाइड ऑफ रूम. कशासाठी असतं, ओपनेबल बॅरियर असतं, कशामध्ये, वॉलमध्ये फिक्स केलेलं असतं, आणि त्याच्या थ्रू काय करतो आपण, रूममध्ये एंट्री करतो किंवा बाहेर जाऊ शकतो रूममधून. एंट्री और एक्झिट विथ द हेल्प ऑफ काय, डोअरच्या सहाय्याने आपण करू शकतो. फंक्शन काय असू शकतं, डोअरचं फंक्शन एक्झिट, एंट्री, नंतर सेक्युरिटी असू शकते, लाईटिंग, व्हेंटिलेशन डोअरच्या थ्रूच होतं ना. फर्स्ट आहे फंक्शन ऑफ डोअर्समध्ये, इट इज प्रोव्हाइडेड टू गिव्ह ॲक्सेस टू इनसाइड ऑफ ए रूम ऑफ ए बिल्डिंग. इनसाइड आतमध्ये येण्यासाठी काय करतं, हेल्प करतं. नेक्स्ट आहे इट सर्व ॲज ए कनेक्टिंग लिंक बिटवीन द व्हेरियस इंटरनल पोर्शन ऑफ द बिल्डिंग. एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जायचं असेल तर आपल्याला कशाची गरज असते, डोअरची गरज असते. नेक्स्ट आहे टू मेंटेन द प्रायव्हसी ऑफ रूम. जर रूमला डोअर असेल तर प्रायव्हसी म्हणजे आतमध्ये लाईट वगैरे, प्रकाश वगैरे, बाहेरचा सूर्यप्रकाश आहे तो काय येतो, प्रॉपरली येतो. नेक्स्ट आहे लाईटिंग अँड व्हेंटिलेशन ऑफ रूम. लाईटिंग म्हणजे आतमध्ये उजेड पडणे. नेक्स्ट टू मेंटेन द सिक्युरिटी ऑफ बिल्डिंग. बिल्डिंगला सिक्युरिटी मेंटेन करतं. डोअर असेल तर तुमची सिक्युरिटी होते ना, अदरवाईज डोअर नसेल तर काय होणार, सिक्युअर होणार का बिल्डिंग तुमची, नाही, अनसिक्युअर होणार. नेक्स्ट आहे फंक्शन झालं. लोकेशन्स ऑफ डोअर. डोअरचं लोकेशन कुठं असलं पाहिजे, डोअरचं लोकेशन कुठं असलं पाहिजे, बिल्डिंगच्या जी लेंथची वॉल आहे तुमची त्याच्या सेंटरला नसलं पाहिजे. जर तुम्ही सेंटरला डोअर प्रोव्हाइड केलं तर मॅक्झिमम एरिया जो आहे रूममधला तो काय होणार, बाहेरचे जे हे आहेत बाहेरून दिसणार, आतमधला जो एरिया आहे तो. त्यासाठी डोअर कुठे असलं पाहिजे, कॉर्नरला असलं पाहिजे. 20 सेंटीमीटर फ्रॉम कॉर्नरच्या 20 सेंटीमीटर अवे असलं पाहिजे. नेक्स्ट आहे इट शुड नॉट बी लोकेटेड इन द सेंटर ऑफ लेंथ ऑफ वॉल. सेंटरला नसलं पाहिजे. नेक्स्ट आहे डोअर शुड बी लोकेटेड इन अपोजिट वॉल फेसिंग इच अदर सो ॲज टू प्रोव्हाइड गुड व्हेंटिलेशन अँड फ्री एअर सर्क्युलेशन ऑफ रूम. अपोजिट टू वॉलच्या अपोजिटला असलं पाहिजे. कशासाठी, तर प्रॉपर एअर सर्क्युलेशन, हवा खेळती राहिली पाहिजे त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ डोअर्स इन रूम शुड बी केप्ट मिनिमम सिन्स लार्जर नंबर ऑफ डोअर कॉजेस ऑब्स्ट्रक्शन अँड कन्झ्युम मोर एरिया इन द सर्क्युलेशन. किती, मिनिमम डोअर्स असले पाहिजे. जास्त डोअर केले तर काय होणार, तुमचा जो एरिया आहे तो काय होणार, वेस्ट जाणार. त्यासाठी मिनिमम डोअर्स प्रोव्हाइड करायचे. ओके. नेक्स्ट पार्ट आहे कॉम्पोनंट्स ऑफ डोअर्स. डोअरमध्ये काय काय कॉम्पोनंट्स असतात ते आपण बघणार आहोत. बेसिकली इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. 2 पार्ट्स असतात डोअरमध्ये, डोअर फ्रेम आणि डोअर शटर. डोअर फ्रेम म्हणजे चौकट जे असते त्याला काय म्हटलं जातं, डोअर फ्रेम म्हटलं जातं. आणि डोअर शटर जे आहे ते मेन डोअर जे असते त्याला डोअर शटर म्हटलं जातं. डोअर फ्रेम बघा, frame consists of assembly of horizontal and vertical member which are placed along the top side and bottom of an opening, thus forming an enclosure to the shutter are fixed.
त्याच्यामध्ये काय केलं जातं, वॉलमध्ये चौकट काय घेतली जाते, फिक्स केली जाते आणि त्यात फिक्स केलेल्या चौकटीला आपण काय केलं जातो, शटर जो आहे डोअरचा शटर त्याला फिक्स करतो. नेक्स्ट, डोअर फ्रेम आर मेड अप ऑफ फॉलोइंग मटेरियल्स लाईक टिम्बर, स्टील सेक्शन, ॲल्युमिनियम सेक्शन, कॉन्क्रीट्स, स्टोन एक्सेट्रा. हे एवढे मटेरियल्स यूज करून आपण काय करू शकतो, फ्रेम तयार करू शकतो. नेक्स्ट आहे डोअर शटर. डोअर शटरमध्ये इट इज ओपनेबल पार्ट ऑफ डोअर शटर जे असतं ते काय करू शकतो आपण, ओपनेबल पार्ट आहे तो. नेक्स्ट आहे इट इज ॲन असेंब्ली ऑफ स्टाईल, पॅनल आणि रेल. त्याच्यामध्ये मेन 3 पार्ट्स आहेत, स्टाईल, पॅनल आणि रेल, असे 3 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे डोअरला आणि हा ओपनेबल पार्ट आहे. नेक्स्ट बघा, इथं बघा डोअर फ्रेम आहे, इथं प्रॉपरली दिसते. हॉर्न जो आहे तो चौकटीचा वरचा पार्ट तो काय केला जातो, वॉलमध्ये फिक्स केला जातो. नेक्स्ट आहे पोस्ट आहे, जे व्हर्टिकल मेंबर असतो त्याला पोस्ट म्हणलेलं आहे. नंतर होल्ड फास्ट आहे, ते वॉलमध्ये काय केलं जातं, फिक्स केलं जातं होल्ड फास्ट. नंतर हेड, वरचा पार्ट जो असतो चौकटीचा त्याला हेड म्हणलं जातं. नेक्स्ट डोअर फ्रेम झाली. त्याच्यानंतर डोअर आहे. डोअरमध्ये बघा सगळ्यात टॉपचा जो व्हर्टिकल मेंबर आहे, होरिझंटल मेंबर जो आहे त्याला काय म्हणलेलं आहे, हेड म्हणलेलं आहे. नेक्स्ट आहे टॉप रेल आहे. त्याच्यानंतर पॅनल्स आहेत, इकडं स्टाईल आहे, इकडं हॉर्न आहे. त्याच्यानंतर फ्रेम, हॉर्न जो पार्ट आहे तो फ्रेमचा आहे. त्याच्यानंतर पॅनल नंतर इंटरमिडिएट रेल आहे. त्याच्यानंतर लॉक रेल, इथं लॉक तुम्ही यूज करू शकता, लॉक रेल. त्याच्यानंतर बॉटम रेल आहे आणि हा फ्रेमचा पार्ट जो आहे तो होल्ड फास्ट आहे. इथं बघा हेड, आता जे आपण डायग्राममध्ये पाहिलं हेड, द अप्पर मोस्ट होरिझंटल पार्ट ऑफ फ्रेम इज नोन ॲज हेड. हा जो पार्ट आहे अप्पर हेड त्याला काय म्हणलं जातं, हेड. द अप्पर होरिझंटल मेंबर ऑफ फ्रेम. नेक्स्ट आहे हॉर्न. देअर आर द होरिझंटल प्रोजेक्शन ऑफ हेड अँड बॉटम ऑफ फ्रेम टू फॅसिलिटेट द फिक्सिंग ऑफ फ्रेम ऑन द वॉल ऑफ ओपनिंग. द लेंथ ऑफ हॉर्न इज केप्ट अबाउट 10 to 15 सेंटीमीटर. हॉर्न बघा इथं कशासाठी, वॉलमध्ये फिक्स करण्यासाठी. फ्रेम जर वॉलमध्ये फिक्स करायचं असेल तर त्याला काय हॉर्नची रिक्वायरमेंट असते आणि त्याची जी लेंथ दिलेली आहे ती किती आहे, केप्ट अबाउट 10 to 15 सेंटीमीटर, 10 ते 15 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ असते, म्हणजे प्रोजेक्शन्स असतात. नेक्स्ट आहे स्टाईल. इट इज ए व्हर्टिकल आउटसाइड मेंबर ऑफ शटर ऑफ ए डोअर. व्हर्टिकल आउटसाइड मेंबर आहे का, स्टाईल बघा हा जो व्हर्टिकल मेंबर दिसतो डोअरचा इथं त्याला काय म्हणलं जातं, स्टाईल म्हणलं जातं. नेक्स्ट आहे टॉप रेल. इट इज ए टॉपमोस्ट होरिझंटल मेंबर ऑफ डोअर शटर. टॉपमोस्ट होरिझंटल मेंबर ऑफ डोअर शटर इथं बघा टॉप रेल दिसते का, टॉपमोस्ट मेंबर ऑफ होरिझंटल मेंबर ऑफ डोअर शटर त्याला काय म्हणलेलं आहे, टॉप रेल. नेक्स्ट आहे लॉक रेल. इट इज मिडल होरिझंटल मेंबर ऑफ ए शटर टू विच लॉकिंग अरेंजमेंट इज फिक्स्ड. लॉकिंग अरेंजमेंट काय केली जाते, लॉक रेलमध्ये, इथं लॉक रेल दिसतंय याच्यामध्ये काय केलं जातं, लॉकिंग अरेंजमेंट फिक्स केले जाते, त्याला काय म्हणायचं, लॉक रेल. नेक्स्ट आहे बॉटम रेल. इट इज ए लोअर मोस्ट होरिझंटल मेंबर ऑफ ए शटर. लोअर मोस्ट होरिझंटल मेंबर कुठे आहे बघा, इथं बॉटम रेल दिसतोय, इथं लोअर मोस्ट होरिझंटल मेंबर ऑफ ए डोअर शटर इज नोन अ बॉटम रेल. बघा हेड, इट इज होरिझंटल मेंबर ऑफ ए डोअर फ्रेम. हेड काय आहे, डोअर फ्रेमचा होरिझंटल मेंबर. टॉप रेल, इट इज टॉप मोस्ट होरिझंटल मेंबर ऑफ डोअर शटर म्हणजे टॉप रेल. त्याच्यानंतर स्टाईल आहे, इट इज व्हर्टिकल मेंबर ऑफ डोअर शटर. त्याच्यानंतर आहे लॉक रेल. इट इज इंटरमिडिएट होरिझंटल मेंबर ऑफ ए डोअर शटर इन विच लॉक्स अरेंजमेंट आर फिक्स्ड. इथं लॉक अरेंजमेंट फिक्स केले जाते. बॉटम रेल, इट इज अ बॉटम होरिझंटल मेंबर ऑफ ए डोअर शटर इज नोन ॲज बॉटम रेल. ओके.
नेक्स्ट पॅनल्स आहेत. इंटरमिडिएट और क्रॉस इंटरमिडिएट रेल आहे किंवा क्रॉस और फ्रीज रेल. दिस इज ॲडिशनल होरिझॉन्टल रेल फिक्स बिटवीन टॉप अँड बॉटम रेल ऑफ शटर. कुठे आहे इथं बघा इंटरमिडिएट रेल इथं दिसते. इंटरमिडिएट रेल कशाच्यामध्ये आहे, टॉप रेल आणि लॉक रेलच्या जो इंटरमिडिएट पोर्शन असतो त्याला फ्रीज रेल किंवा इंटरमिडिएट रेल असं म्हणलं जातं. नेक्स्ट आहे पॅनल. इट इज ए एरिया ऑफ शटर इनक्लोज्ड बिटवीन ए ॲडजसंट रेल. हा जो मधला जो एरिया असतो डोअरचा रेल झाल्या त्याच्यानंतर जो मधला एरिया कवर केलेला असतो हे पॅनल्स ग्लासचे असू शकतात किंवा वुडन्सचे असू शकतात. त्याला काय म्हणलेलं आहे, पॅनल्स. हे दिसतात ते बॉक्स टाईप स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे होल्ड फास्ट. These are the middle steel flats generally bent into Z shape to hold the frame to the opening. The horizontal length of holdfast is kept about 20 cm, section 30 mm into 6 mm and embedded in the masonry. होल्डफास्ट कशासाठी असतो, फिक्स करण्यासाठी. झेड शेप असतो आणि होल्ड द फ्रेम टू द ओपनिंग. इथं बघा होल्डफास्ट दिसते. होल्डफास्ट आहे तो काय केला जातो, बिजागरीसारखा जो पार्ट असतो त्याला काय म्हणलेलं आहे, फिक्स केलं जातो त्याला डोअर, त्याला म्हणायचं होल्डफास्ट. नेक्स्ट आहे पोस्ट और जॅम. इट इज व्हर्टिकल मेंबर ऑफ ए फ्रेम ऑन विच ऑन each side is called as post or jam. It is vertical member of frame on each side. कुठे दिसते तुम्हाला पोस्ट, हे बघा व्हर्टिकल मेंबर जे असतात फ्रेमचे त्याला काय म्हणलेलं आहे, पोस्ट और जॅम. ओके, डोअर आणि डोअर फ्रेम्स त्याचे कंपोनंट पार्ट्स हे इथं समजलं. कंपोनंट पार्ट्स दिलेले आहेत, त्याचं डेफिनेशन डोअर आहे, डोअर फ्रेम आहे प्रॉपरली. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे टाइप्स ऑफ डोअर्स. डोअर्स कॉमनली यूज्ड इन ए बिल्डिंग आर क्लासिफाईड ॲज पॅनल डोअर, फ्लश डोअर, कोलॅप्सिबल डोअर, रोलिंग शटर, रिव्हॉल्विंग डोअर्स, ग्लेज डोअर. हे 6 त्याचे टाईप्स आहेत. सपोज तुम्हाला एक्झाममध्ये लिस्ट टाईप्स ऑफ डोअर असा क्वेश्चन आला तर तुम्हाला तिथे 4 टाईप्स डोअर्सचे लिस्ट आउट करावं लागतात. पॅनल डोअर आहे, फ्लश डोअर आहे, त्याच्यानंतर रोलिंग शटर्स आहेत, रिव्हॉल्विंग डोअर आहे आणि ग्लेज्ड डोअर आहे. हे 6 टाईप्स आहेत डोअर्सचे. पॅनल डोअर बघा, दिस टाईप्स ऑफ डोअर आर वाईडली यूज्ड इन ऑलमोस्ट ऑल टाईप्स ऑफ बिल्डिंग सिन्स दे आर स्ट्रॉंग अँड गिव्ह बेटर अपिअरन्स. पॅनल डोअर जे असतात ते कसे असतात, स्ट्रॉंग असतात आणि बेटर अपिअरन्स, दिसायला कसे दिसतात, छान दिसतात. सपोज हा काय आहे, पॅनल डोअर आहे, मोस्टली यूज केला जातो आणि स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळं अपिअरन्स त्याचा कसा दिसतो, गुड दिसतो, बेटर अपिअरन्स. दिस टाईप्स ऑफ डोअर कन्सिस्ट ऑफ फ्रेम इन विच पॅनल्स आयदर फ्लॅट ऑर राईज are fitted and panels are made up of timber, plywood, blackboard, glass etc. ह्याच्यामध्ये फ्रेम असते आणि पॅनल्स कशाचे असू शकतात, टिंबरचे, ग्लासचे असू शकतात एक्सेट्रा, ब्लॅकबोर्डचे असू शकतात. नेक्स्ट आहे दिस टाईप्स ऑफ डोअर कन्सिस्ट ऑफ टाईल्स, रेल्स विच आर ग्रूव्ड अलॉंग द इनर एज ऑफ द फ्रेम टू रिसीव द पॅनल. जो आपण पाठीमागचा डोअर बघितला, हा कोणता डोअर आहे, पॅनल डोअर आहे. ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती पॅनल डोअरमध्ये तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये पॅनल असतात, त्याला होल फास्ट असतो, त्याच्यानंतर स्टाईल आहे, रेल आहेत. द व्हेरियस डिझाईन्स ऑफ पॅनल डोअर आर शोन इन द फिगर. ह्या फिगरमध्ये दिलेल्या आहेत व्हेरियस डिझाईन्स. नेक्स्ट आहे दे आर मेड अप ऑफ, इकडे दिलेले आहेत बघा, 1 पॅनल आहे, त्याच्यानंतर 2 पॅनल्स आहेत, 3 पॅनल्स आहेत, 4 पॅनल्स आहेत, व्हेरियस डिझाईन्स आहेत. ह्या 5 पॅनल्स, 6 पॅनल्स, जसं तुम्हाला जो अपिअरन्स गुड दिसतो आहे किंवा बेटर अपिअरन्स वाटेल तो तुम्ही चूज करू शकता. पॅनल डोअर आहे. सायलेंट फीचर्स ऑफ पॅनल डोअर. पॅनल डोअरचे काय फीचर्स आहेत, द स्टाईल आर कंटिन्युअस फ्रॉम टॉप टू बॉटम, दॅट इज दे आर सिंगल पीस. स्टाईल कशी असते, कंटिन्युअस असते. व्हेरियस रेल, दॅट इज टॉप रेल, बॉटम रेल अँड इंटरमिडिएट रेल्स आर जॉईंट टू द स्टाईल ॲट बोथ द एंड्स.
जे आपण बघितले टॉप रेल, बॉटम रेल, इंटरमिडिएट रेल, ते काय केलेलं असतात, टॉप रेल्स, बॉटम रेल्स आर जॉईंड बाय स्टाईल बोथ द एंड्स, दोन्ही एंड्सला काय झालेलं असतात, ते जॉईन झालेले असतात. द स्टाईल्स अँड द रेल्स आर जॉईंड बाय द टेनॉन मॉइस्टर्ड, जॉईंटचा एक प्रकार आहे मॉइस्टर्ड म्हणून त्याने जॉईंट केलेलं असतं. त्याच्यानंतर द एंटायर फ्रेम इज ग्रूड ऑन द ऑल साईड फेसेस टू रिसीव द पॅनल, पॅनल रिसीव्ह होण्यासाठी एंटायर साईड काय केले असते, ग्रू केलेले असते.